इंडियाचं सरकार सत्तेत आलं तरच महिला आरक्षणाची अंमलबजावणी होऊ शकते आणि केंद्रात सत्तेत आल्यावर पहिले ते काम आम्ही करू असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले। कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य यांचा मनोहारी मिलाप असणाऱ्या 29व्या पुणे नवरात्र महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे मोठ्या उत्साहात झाले। या सोहळ्याचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार यांनी भूषवले। पुणे नवरात्र महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल, पुणे नवरात्र महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विशाल तांबे, माजी महापौर कमल व्यवहारे, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। पुणे नवरात्र महोत्सवाचे मुख्य संयोजक अमित बागुल आणि विश्वस्त सचिव घनश्याम सावंत, कोषाध्यक्ष नंदकुमार बानगुडे, सदस्य रमेश भंडारी, नंदकुमार कोंडाळकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। विविध क्षेत्रात सातत्याने उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर संजय मालपानी, भारतीय हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉक्टर अस्मिता जगताप, चित्रकार, वन्यजीव छायाचित्रकार, संपादक व दिग्दर्शक स्वागत थोरात, लोककलावंत प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदन शिवे आणि लावणी सम्राज्ञी रूपा व दीपा परभणीकर यांचा श्री लक्ष्मी माता जीवन गौरव पुरस्कार देऊन यावेळी गौरव करण्यात आला। तसेच शिरीष बोधानी यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला। सन्मान चिन्ह, देवीची प्रतिमा, शाल व पुष्पगुच्छ असं पुरस्काराचं स्वरूप होतं। खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, 5 दिवस जुन्या संसद भवन वास्तूत बोलले। या वास्तूमध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी प्रश्न मांडले। ही वास्तू आम्हाला सोडायची नव्हती, मात्र ही वास्तू सोडावी लागली आहे। या नवीन संसदेच्या वास्तूमध्ये अंतर निर्माण झाले आहे। गेले 3 दिवसापासून काँग्रेस नेत्यांसोबत आहे। आमच्याबरोबर काँग्रेस, आम्ही आणि शिवसेना सुप्रीम कोर्टात लढा देत आहोत। सध्या संघर्ष सुरू आहे। हा संघर्ष आम्हाला यश देणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। उल्हास पवार अध्यक्षीय भाषणात म्हणाले, पुणे नवरात्र महोत्सव गेली सलग 29 वर्षे अविरतपणे सुरू आहे। आबा बागुल खऱ्या अर्थाने कार्यक्षम नगरसेवक म्हणून काम करीत आहेत। विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराने गौरवण्यात आल्याने त्यांच्या कार्याचा गौरव होत असल्याने अभिमान वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं। पुरस्काराला उत्तर देताना संजय मालपानी म्हणाले, हा पुरस्कार माझ्यासाठी समृद्धी देणारा आहे। हा सर्व माझ्या टीमचा आहे। गणेश चंदन शिवे म्हणाले, नारी शक्ती ही फार मोठी आहे। संत जनाबाई, राष्ट्रमाता जिजाऊ यांनी माणुसकीचे विचार पेरले। अस्मिता जगताप म्हणाल्या, पुरस्कार मिळाल्याने आनंद होत आहे। माझ्या कार्याचे कौतुक झाले, यामुळे आणखी प्रेरणा मिळेल असंही त्या म्हणाल्या। प्रास्ताविकात आबा बागुल म्हणाले, समाजात विविध क्षेत्रात सातत्याने उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुणे नवरात्र महोत्सवाच्या सोहळ्यात दरवर्षी श्री लक्ष्मी माता जीवनगौरव पुरस्कारानं गौरवलं जातं। याबरोबरच ख्रिसमस संध्या, हरवलेले संस्कार, काशीयात्रा असे विविध उपक्रम वर्षभर केले जातात। उद्घाटन प्रसंगी नादरूप संस्थेच्या नृत्यांगना शमा भाटे व सहकाऱ्यांनी ओम कालिका हे नृत्य सादर केले। खडकवासला सोडलं तर मी कधीच कार्यक्रम घ्यायचे नाहीत। आमच्या सगळ्यांचे रोल्स क्लिअरली डिफाईंड होते आणि पुण्यामध्ये आमच्या पक्षाचे 2 नेतेच हे पुणे शहर बघायचे। त्याच्यामुळे मला ह्यांचा संबंध फक्त वर्तमानपत्रात यायचा आणि अच्छा हे पण आहेत, हे पण आहेत, हे पण। त्याच्यामुळे आज सगळे काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आज पर्सनली मला दिसले। ह्याचा माझा एक तो कोडॅक मोमेंट असतो ना, फॅन मोमेंट, तसा माझा फॅन मोमेंट काँग्रेस पक्षाचा झाला आहे की सगळे लाईव्ह मी बघते, ज्यांना मी अनेक वर्ष जवळून पाहिलेलं आहे। आणि आता पुण्यामध्ये कारभारी बरेच बदललेले आहेत, त्याच्यामुळे प्रशांत दादा मलाही थोडंसं काम पुण्यात करावं लागणार आहे। पण मला आनंद वाटतो आहे की आपण सगळेच ह्या संघर्षाच्या काळात हे एकत्र आहोत। संघर्ष आज सगळ्यांच्या आयुष्यात येतो, आज तो माझ्याही आयुष्यात आला आहे आणि जसे जास्त दिवस जातात ना तशी मजा जास्त येते। आणि मगाशी यांना सगळ्यांच्या भाषणात म्हणत होते स्त्री शक्तीचा जागर वगैरे, माझं मत थोडंसं वेगळं आहे। माझं म्हणणं आहे 9 दिवस जागर करू नका, वर्षभर आमच्याशी नीट वागा, आम्हाला बास आहे। आम्हाला 9 वर्षाचं ग्लोरिफिकेशन नको आहे आम्हाला फक्त 365 दिवस माणुसकी दिसली तरी आम्ही त्याच्यात खुश आहोत। कारण का आम्ही आत्ताच एका शॉकमधून सगळे निघालेलो आहोत। आम्हाला 5 दिवसाचं एक मोठं पार्लमेंटमध्ये आम्हाला सगळ्यांना बोलवण्यात गेलं। आम्ही खूप उत्साहाने सगळ्यांनी गेलो। दुःख होतं की जुनी बिल्डिंग सोडायची होती, जी आम्हाला कुणालाच सोडायची नव्हती, कारण ती जुनी पार्लमेंटच्या बिल्डिंगमध्ये एवढा इतिहास आहे। तिथे पंडित जवाहरलाल नेहरूंपासून, इंदिराजींपासून, राजीवजींपासून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, मधु दंडवते असतील, असंख्य असे महाराष्ट्रातले आणि भारतातले मोठे नेते येऊन गेले। त्या सगळ्यांचं तिथे जणू काय आपल्याला तिथे गेल्यावर त्या भिंती आपल्याशी बोलतात। आणि
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांच्या आशीर्वादामुळे 15 वर्ष मला तिथे काम करण्याची संधी आणि 3 वर्ष राज्यसभेत मिळाली. त्याच्यामुळे 18 वर्ष माझ्या आयुष्याची त्यातले वर्षातले 100 दिवस हे माझे त्या वास्तूत गेले. त्याच्यामुळे माझंही त्या वास्तूशी एक वेगळं नातं आहे. आणि आता एक नवीन बिल्डिंग, अनेक वेळा लोकांना नवीन घरात जायची उत्सुकता असते. आम्ही एकच कुटुंब असतो ज्याला नवीन फ्लॅटमध्ये जायचं नव्हतं. आम्ही आमच्या जुन्या घरातच आनंदी होतो आणि त्या नवीन घरात गेल्यानंतर ते जास्ती मोठं आहे, त्याच्यात खूप असं अंतर आमच्या सगळ्यांमध्ये आलं आहे. म्हणजे मंत्र्याला असं बघावं लागतं की नक्की मंत्री तोच आहे का, इतकं अंतर आमच्यात आलं आहे. आणि ती बिल्डिंगमध्ये मग महिला आरक्षणाचं विधेयक आलं आणि ते विधेयक आल्यानंतर आम्ही म्हटलं ठीक आहे, चांगल्याला चांगलं म्हणलंच पाहिजे. आमचे जरूर मतभेद हे राजकीय असतील किंवा पॉलिसी लेवलला असतील, पण महिला विधेयकाला महाविकास आघाडी आणि इंडियानी पूर्ण ताकदीने आज जे सरकार आहे त्यांना त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहायचा आम्ही निर्णय घेतला. पण तिथेही जुमलेबाजी झाली. आम्ही जेव्हा बिल पाहिलं तेव्हा लक्षात आलं की आमचं नाव त्या बिलावर आहे, सही आहे त्याच्यावर अमाऊंट पण लिहिलेला आहे, अधिकार पण लिहिलेला आहे, पण त्याला तारीख नाही लिहिलेली. त्याच्यामुळे तो जुमलाबाजी झाली. त्याच्यामुळे महिला आरक्षणाचं बिल हे काही पास मला नाही वाटत 24मध्ये तर होणारच नाही, पण 29ला होईल की नाही माहिती नाही. जर 29ला करायचं असेल तर इंडियाचं सरकार यावं लागेल. आणि ऑन रेकॉर्ड मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर आमचं सरकार आलं तर पहिलं विधेयक आम्ही इंडियामधून पास करू ते म्हणजे महिला आरक्षणाचं बिल पूर्ण ताकदीने पास करू, कुठली अट आणि शर्यत नसताना. आणि मी एवढं जोरात का म्हणते आहे, कारण का इंडियामधला सगळ्यात मोठा घटक पक्ष जो आहे तो काँग्रेस पक्ष आहे. आणि काँग्रेस पक्षाच्या मार्गदर्शिका अध्यक्षक माननीय सोनिया गांधींनी काल चेन्नईमध्ये त्याचा उल्लेख केला. आणि सोनियाजी कालच म्हणाल्या चेन्नईमध्ये की पहिला कार्यक्रम इंडिया घेईल तो हे विधेयकाचा घेईल. त्यामुळे आज आम्ही सगळे पॉलिसी लेवलला खूप काम करतो. त्यांच्यावर टीका करायला आम्ही आलो नाही. त्यांना घालवल्यानंतर आम्ही तुमच्यासाठी काय करणार हे खरं तर आम्ही तुम्हाला सांगितलं पाहिजे. आणि आबा बागुल आहेत, आज इथे विशाल तांबे आहेत, असे अनेक नगरसेवक ज्यांनी खरंच फील्डवर चांगलं काम केलं आणि तुमच्या आणि माझ्या आयुष्यात एक चांगला बदल घडवून घेतला. त्यामुळे आबा बागुलांनी केलेली ई शाळा असेल, माझ्या आजोबांच्या नावाने केलेली मोठं क्रिकेटचं कार्यक्रम असेल, अशी असंख्य काणी, रोटी कपडा मकान, गटर मीटर आणि वॉटर. नगरसेवकाचं काय काम असतं हेच असतं. आणि नगरसेवक जर चांगले असले तर खासदाराचं आयुष्य सुखात जातं. आता गेले 1 वर्ष माझं आयुष्य अतिशय दुःखात चाललं आहे, कारण का नगरसेवक जागेवर नाही आहेत. त्याच्यामुळे कचरा पडला तरी मलाच फोन येतो, पाणी नसलं तरी मलाच फोन येतो, आणि दिल्लीच्या रस्त्याचं काम असेल तरी मलाच फोन येतो. त्याच्यामुळे माझ्या या ट्रिपल इंजिन सरकारला विनंती आहे की इलेक्शन प्लीज घ्या या नगरसेवकांचं, कारण ते आधी तिकीट तरी मागायचे, आता तिकिटाला पण कोणी भेटत नाही. त्याला कार्यक्रमाला भेटले की म्हणतात कधी आहे इलेक्शन, मला म्हणतात आम्ही तिकीट मागायला नाही आलो. काय म्हटलं आता तुमच्या इलेक्शनला कामाला आलो. म्हटलं पण तुमचं कधी इलेक्शन होणार. म्हटलं आमचं 2025मध्ये इलेक्शन होणार आहे. त्याच्यामुळे माझ्या पोटात गोळ आला की आधी लोकसभा मग विधानसभा, म्हणजे मला किती डबल काम करायला लागेल बघा. त्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की प्लीज ते सर्वे बघणं बंद करा. त्या सर्वेमुळे झालं आहे खरं, त्यांचे सर्वे इतके वाईट येत आहेत, त्याच्यामुळे ते कुठलंच इलेक्शन घ्यायला बघत नाही आहेत. आता आमची लोकसभा वेळेवर घेतील एवढीच अपेक्षा करते खरं त्यांच्याकडून. पण आज खरंच काँग्रेसवाले भेटल्यावर मला एवढं राजकारण बोलायची इच्छा होते. हे खरं राजकारण बोलायचं व्यासपीठ नाही, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं हे जे प्रेमाचं नातं आहे आणि त्याच्यात साखर म्हणून शिवसेनेचा जो आत्ताचा रोल आहे, हे गेले 2.5 वर्ष कोविडच्या काळातही या सगळे जे व्यासपीठावर लोक आहेत त्यांनी अतिशय उत्तम काम त्या काळात केलेलं आहे. त्याच्यामुळे सगळे जे प्रेमाचे ऋणानुबंध आहे हे असेच राहो. या नवरात्रीच्या निमित्ताने आपण आज इथे जमलेलो आहोत. या नवरात्र उत्सव त्याच्यात खरंच महाराष्ट्रातलं जे टॅलेंट आहे ते आपल्याला सगळ्यांना दिसतं आहे. त्याच्यामुळे आबा बागुल आणि त्यांची सगळी टीम अतिशय अप्रतिम त्यांनी नियोजन जे इथे केलेलं आहे त्या सगळ्यांचं मी एक मनापासून कौतुक करते. एक फॅब्युलस टीम बिल्डिंग मी बघत होते. जेव्हा आपण सगळे डिस्ट्रॅक्टेड होतो, ती सगळी यात्रा इथून चालली होती, तेव्हा स्टेज तयार होत होतं. त्याच्यामुळे असं आपल्याला एकही मिनटं बोर झालं नाही की आपण बसलो आहे आणि स्टेज होतो आहे, काही होतं आहे. फॅब्युलस टीमवर्क. आणि 29 वर्ष ते हे काम करतायत. फक्त पुढच्या वर्षी तारखा बघून घ्या, कारण का पुढच्या वर्षी तुमचं 30वं वर्ष आहे आणि त्याला महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्याला कार्यक्रमाला तुम्ही नक्की बोलवाल.